एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। नव्या आशा, नवीन आकांक्षा आणि नवी उमेद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे। एबीपी माझाच्या प्रेक्षकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतानाच त्यांच्यासाठी हे नववर्ष आरोग्यदायी ठरो ही प्रार्थना, नव्या वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाचं हे खास दर्शन आहे। ही दृश्य आहेत गुवाहाटीमधली। गेल्या वर्षीच्या आठवणी मागे सारत नव्या वर्षाची सुरुवात करताना नवीन वर्षातल्या पहिल्या सूर्योदयाची किरणं देशात नवी उमेद घेऊन आली आहेत। तर मुंबईतही नव्या वर्षाचं पहिल्या सूर्योदयाचं दर्शन घडलंय। पहिल्या सूर्योदयाची ही पहिली झलक एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। अनेक संकट घेऊन आलेल्या 2020ला निरोप दिला गेला आणि नवीन आशा, नव्या आकांक्षांसह 2021 ची सुरुवात आपल्याला करायची आहे। माझाच्या प्रेक्षकांना नव्या वर्षाची सुरुवात घरबसल्या देवदर्शनानं करता यावी यासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी विविध मंदिरात सकाळपासून उपस्थित आहेत। सध्या आपण सिद्धिविनायक मंदिराची दृश्य पाहतोय। नववर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरातल्या विठुरायाच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। जरबेरा, झेंडू, शेवंती, अस्टर, गुलछडी अशा विविध रंगाच्या फुलांची आकर्षक पद्धतीने रंगसंगती साधून विठुरायाचं मंदिर सजवलं गेलंय। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। नव्या वर्षाच्या निमित्तानं भाविकांनी तुळजाभवानीचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळतंय। अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचं मंदिर आज पहाटे भाविकांसाठी खुलं झालंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 डिसेंबरपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून दिले गेले होते। मात्र आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वामींचं दर्शन भक्तांसाठी खुलं झालंय। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शेगावात संत गजानन महाराजांच्या भक्तांनी पहाटेपासूनच गर्दी केली। मुंबई, नाशिक, पुणे तसंच गुजरात आणि मध्य प्रदेशातून आलेल्या भाविकांनी शेगाव नगरी दुमदुमून गेली आहे। केवळ 9000 ई पास धारकांनाच दर्शनाचा लाभ मिळत असल्यामुळे अनेकांचा मात्र हिरमोड झालाय। करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय। आगामी वर्ष सुख, समाधान आणि आरोग्यदायी जावो असं साकडं भाविकांनी देवीला घातलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। नववर्ष आरोग्यदायी, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो या शुभेच्छा पंतप्रधानांकडून देशवासियांना दिल्या गेल्या। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। नववर्ष आरोग्यदायी करण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलंय। पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये गृहमंत्री अनिल देशमुखांनी केक कापून नव्या वर्षाचं स्वागत केलं। गृहमंत्र्यांनी स्वतः कंट्रोल रूममध्ये येत पोलिसांसोबत नववर्ष साजरं केलं। गेले 10 महिने डॉक्टर, नर्सेस, पोलीस सर्वजण कोरोना विरोधात लढा देतात, त्यामुळे पोलीस दलाचा उत्साह वाढवण्यासाठी गृहमंत्री पुण्यात दाखल झाले। स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांनी 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन रात्री शेतात पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत केलं। बुलढाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी गावातील शेतात तुपकरांनी स्वतः गव्हाला पाणी देऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली। नववर्षाचं स्वागत मुंबईकरांनी नियम पाळून केल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी सुद्धा चोख पहारा बजावत कायदा सुव्यवस्था राखली। जागोजागी मुंबई पोलिसांनी कडा पहारा ठेवलेला होता। नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे। मुंबई, पुण्यासह इतर राज्यातूनही पर्यटक गोव्यात पोहोचलेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत। महाराष्ट्रातल्या पर्यटन स्थळांवरचे नियम कडक केले गेले, त्यामुळे पर्यटकांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवलाय। कोरोनामुळे गर्दी करू नका असं आवाहन होत असताना सुद्धा पर्यटकांनी सगळे नियम मोडल्याचं चित्र गोव्यात बघायला मिळालं। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात रात्री कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता। रस्त्यांवरती अनावश्यक गर्दी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगला चोप दिला आणि वठणीवर आणलं। नववर्षाचं स्वागत घरात करावं, रात्री 11 नंतर कोणी बाहेर पडू नये अशा सूचना पोलिसांनी दिल्या होत्या। मात्र या सूचनांना केराची टोपली दाखवणाऱ्यांना पोलिसांनी अद्दल घडवली। शहरात 30 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती।
नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्य शासन आणि स्थानिक पोलिसांनी रात्री 11 नंतर घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. त्याला अमरावतीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. पण जे विनाकारण रात्री 11 नंतर बाहेर फिरत होते त्यांच्यावरती अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई केली. आज कोरेगाव भीमा इथे शौर्य दिनानिमित्त अभिवादन केलं जातंय. त्यानिमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भीमा कोरेगाव इथल्या विजय स्तंभाला अभिवादन केलं. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावं आणि गर्दी टाळावी असं आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय. दरम्यान विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक नेते हजेरी लावतात. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी दापोली इथे आलेल्या पर्यटकांचं पोलिसांकडनं गुलाब पुष्प देऊन स्वागत होत आहे. यावेळी समुद्रकिनारी खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांकडनं पर्यटकांना दिल्या जातात. दापोलीच्या बुरांडी चेकपोस्ट इथे हा उपक्रम राबवण्यात आला. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साईंच्या शिर्डीत भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांवरती पोलीस शिर्डीमध्ये कडक कारवाई करतात. चारचाकी आणि दुचाकीसोबत पायी चालणाऱ्या आणि विना मास्क असलेल्या नागरिकांवरती कारवाई करण्यात आली. कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभरात उद्यापासून सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांची यासाठी निवड झाली आहे. पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही माहिती दिली. लसीकरणाच्या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या 3ही ठिकाणच्या प्रत्येक 25 जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येईल. मात्र प्रत्यक्षात लस टोचली जाणार नाही. पण असं असलं तरी मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं जाईल असं सांगण्यात आलं. जगातली सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम राबवण्याची तयारी भारतात सुरू आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. राजकोटमधल्या एम्स रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच आलाय असं एम्सचे निर्देशक रणदीप सिंग गुलेरिया यांनी म्हटलंय. कोरोनाचा हा स्ट्रेन वेगानं पसरतोय. मात्र याला घाबरून जाऊ नका असंही गुलेरिया यांनी म्हटलं. आज सेंट्रल ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या सब्जेक्ट एक्सपर्ट समितीची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होती आहे. या बैठकीत सीरमच्या कोविड-19च्या लसीला तात्काळ परवानगी देण्याविषयी महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. आज दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. कोरोनावरची लस हलाल की हराम हा सवाल उपस्थित करत काही मुस्लिम संघटनांनी याविषयी फतवा जारी केलाय. धर्मगुरूंच्या परवानगीशिवाय मुस्लिम अनुयायांनी कोरोनावरची लस घेऊ नये असं या फतव्यात म्हटलंय. मुंबईतील रजा अकादमीनं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला पत्र पाठवून या लसीसंदर्भात विचारणा केली आहे. नवीन वर्षात रिलायन्स जिओचे सर्व लोकल कॉल मोफत करण्यात आलेत. ट्रायच्या आदेशानंतर आयसीयू शुल्क रद्द झाल्यामुळे जिओकडनं ग्राहकांना दिलासा मिळालाय. काही महिन्यांपूर्वी जिओच्या नंबरवरनं दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल नंबरवर कॉल केल्यास पैसे आकारण्यास सुरुवात झाली होती. आयसीयू चार्जेस द्यावे लागत असल्यामुळे शुल्क आकारलं जात असल्याचं जिओनं तेव्हा सांगितलं होतं. पण आता आयसीयू शुल्क रद्द झाल्यामुळे रिलायन्स जिओचे सर्व लोकल व्हॉइस कॉल आजपासून निःशुल्क करण्यात आले. लँडलाईनवरनं मोबाईलवरती कॉल करण्यास मोबाईल नंबरपूर्वी आधी 0 क्रमांक दाबावा लागेल. आजपासून हा बदल झालाय. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना अधिक नंबर तयार करण्याची मुभा मिळणार आहे. कोरोनामुळे घटलेल्या घरांच्या मागणीत डिसेंबर महिन्यात चक्क 103% मागणी वाढली. एका खासगी कंपनीनं केलेल्या सर्व्हेनुसार मुंबईत डिसेंबर महिन्यात तब्बल 18,854 घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे अखेरच्या 3 दिवसात घर विक्रीचा हा आकडा 3,059च्या घरात असल्याचं यावेळेला समोर आलं. राज्य शासनानं 31 डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती. लाईट, सर्व्हर डाऊन, ग्रामीण भागामध्ये नेटवर्कची अडचण असल्यामुळे अनेकांना यापासून वंचित राहावं लागलंय. त्यामुळे शासनानं 3% मुद्रांक शुल्क सवलतीची मुदत वाढवावी अशी मागणी बांधकाम क्षेत्रातनं केली जाते. कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी नवी नियमावली आखण्यात आली आहे. सातत्यानं उशिरा येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कांजूर कारशेडची जागा गरोडिया कुटुंबानं एका खासगी विकासकाला विकल्याची माहिती आता समोर आली आहे. 521 कोटींना कांजूरचा भूखंड शापूरची पालनजी यांना विकल्याची माहिती मिळते. या व्यवहाराचे 471 कोटी रुपये अदा केल्याची नोंद सरकार दरबारी आहे. मात्र केंद्र सरकारने या जमिनीवरती दावा सांगत व्यवहाराला विरोध दर्शवलाय. गरोडियांच्या मालकी हक्काला दिलेल्या आव्हानावरची याचिका सुद्धा सध्या प्रलंबित आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरीपर्यंत पूर्ण करावी असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेले आहेत। आरोग्य विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्षाचे अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि आढावा घेतला। मुंबईचे किमान तापमान गुरुवारी 18.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं असून गेल्या 3 दिवसांच्या तुलनेत इथल्या किमान तापमानात वाढ झाली आहे। 15 अंशांवरती घसरलेलं किमान तापमान आता 18 अंशांवरती आलेलं असलं तरी गारवा मात्र कायम आहे। 2 दिवस मुंबईचं किमान तापमान माथेरानपेक्षा 1 अंशानं कमी होतं। आता नव्या वर्षातही पुढचे 15 दिवस किमान तापमान खाली राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। नव्या वर्षाच्या सुरुवातीला थंडगार हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरातील विल्सन पॉइंटवरती पर्यटकांसोबत स्थानिकांची सूर्योदयाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते। यंदा मात्र प्रचंड धुक्यामुळे सूर्योदयाचं दर्शन पर्यटकांना आणि स्थानिकांना झालं नाही। पवई तलावाच्या दुरुस्तीचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय। पर्यटकांचं आकर्षण असलेल्या तलावाची गळती थांबवून त्याची सुरक्षितता वाढवली जाणार आहे। धरण सुरक्षा समितीच्या अहवालानुसार या तलावाचं बांधकाम मजबूत केलं जाईल। यासाठी 3 कोटी रुपये पालिका प्रशासनानं राखून ठेवले। राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची CISF म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे। जयस्वाल पुन्हा एकदा केंद्राच्या सेवेत परतलेत। मध्य रेल्वेच्या हद्दीत आपल्याला सहज येता जाता होर्डिंग्ज बघायला मिळतात। होर्डिंग्ज बसवण्यासाठी रेल्वेकडून रितसर निविदाही काढल्या जातात, मात्र नियमांचं उल्लंघन करून अतिरिक्त जागा लाटण्याचे प्रकारही अनेकदा घडतात। अशाच एका प्रकरणात मध्य रेल्वेनं मेसर्स लक्ष मीडिया लिमिटेडला 1,91,00,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। मात्र या दंडापैकी केवळ 78,24,000 रुपये जमा झालेले असून उर्वरित 1,13,00,000 रुपये थकबाकी बाकी आहे। नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून पालघर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती लागू असेल। या हेल्मेट सक्तीबाबत नुकतंच जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ यांनी निर्देश दिले आहेत। नगरपालिका, महामंडळं, महानगरपालिका, शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सक्ती असेल। अपघातांना रोख लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भीमा आसखेड योजनेचा लोकार्पण सोहळा आज होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची या सोहळ्याला उपस्थिती असेल। या योजनेमुळे पुणे शहराला अतिरिक्त 2.65 TMC पाणी उपलब्ध होणार आहे। मुंबईतल्या अंधेरी परिसरात एक्सपायरी तारीख संपूनही खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली आहे। अंधेरीतील किराणा दुकानावरती मुंबई पोलिसांनी छापा टाकला। या प्रकरणी दुकानाच्या मालकाला अटक झाली आहे। नांदेड येथील नवी आबादी परिसरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या युवकांना पोलिसांनी रात्री धरपकड करून ताब्यात घेतलं। हे तरुण मद्यपान करून धिंगाणा घालत असल्याची तक्रार परिसरातल्या नागरिकांनी पोलिसांकडे केली। त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। जळगाव जिल्ह्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल छाननी प्रक्रिया पार पडली। या प्रक्रियेत जळगाव तहसील कार्यालयात एका तृतीयपंथीयाच्या उमेदवारी अर्जावरनं वातावरण चांगलंच तापलं। तृतीयपंथीयाच्या उमेदवारी अर्जावरती हरकत घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद केला। यामुळे संतप्त झालेल्या तृतीयपंथीयांनी संताप व्यक्त करत तहसील कार्यालयात गोंधळ घातला। चुकीच्या आरक्षणामुळे जालना तालुक्यातील श्रीकृष्णनगर गावातील ग्रामपंचायत निवडणूक रद्द झाली आहे। गावातील वॉर्ड क्रमांक 1 हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे। मात्र असं असलं तरी ऑनलाईन प्रक्रियेत हा वॉर्ड ओपन ऐवजी ST साठी राखीव ठेवण्यात आलाय। मात्र गावात ST प्रवर्गाचा रहिवासीच नाहीये। त्यामुळे ही घोडचूक गावातल्या नागरिकांनी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या उपायुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना या चुकी प्रकरणाचा खुलासा करण्याचे आदेश देत गावातील ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला। बीडमध्ये दरवर्षी नव्या वर्षाचं स्वागत व्यसनमुक्ती कार्यक्रमानं होतं। यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनानं व्यसनमुक्ती कार्यक्रम पार पडला। मराठवाडा लोकविकास मंच मुंबई, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन आणि अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं व्यसनमुक्ती अभियानांतर्गत व्यसनमुक्तीवर आधारित निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचं आयोजन केलं गेलं होतं। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड झाली। मोहननगरमध्ये मध्यरात्री ही घटना घडली।
दोन गटातील वर्चस्ववादातनं घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होतोय. नाईट कर्फ्यू लागू असताना तोडफोड झाल्यामुळे नागरिकांमधनं संताप व्यक्त होतोय. नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये वनविभागाच्या हद्दीत काल मध्यरात्री अचानक मोठी आग लागली. या आगीमध्ये वनखात्याकडनं लागवड केलेल्या कडुलिंबाच्या झाडांसह वनसंपत्तीचं मोठं नुकसान झालं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्ते आणि तरुणांनी ही आग नियंत्रणात आणली. रसायनीतील मोहपाडा इथे दुकानाला मोठी आग लागली होती. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झालाय. कापसापासून गादी तयार करणाऱ्या दुकानाला मध्यरात्री मोठी आग लागली. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. उदगीरच्या दुग्धभुकटी प्रकल्पाच्या दुधाचे दर आणि उत्पादन सुद्धा घटल्यामुळे प्रकल्प बंद अवस्थेत आहे. गेल्या 6 महिन्यापासून हा प्रकल्प बंद आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.